नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी पुरोगामी विचार मंच, संविधान संरक्षण समिती आणि विविध संघटनांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की 17 डिसेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. अशा वक्तव्यामुळे देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व देशद्रोहाच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. माफी मांगो, माफी मांगो, तड़ी पार तुम माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आवाज दो। परवा मंगळवारी संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मंगळवारी या तारखेला देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी आपल्या भाषणाच्या दौरान असं एक विधान केलं कि हमारे विरोधियों को एक फैशन बन गई है उनकी, अपने भाषणों में बार बार अम्बेडकर 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 करते हैं। अगर इतना ही वो भगवान का नाम लेते तो उन्हें स्वर्ग मिल जाता। अशा प्रकारचं विधान अमित शहाने केलं. अमित शहाला स्वर्गाची भीती आहे की त्याने केलेल्या पापामुळे नरकातच जावं लागणार आहे, आपल्याला स्वर्ग मिळणार नाही, म्हणून त्याला ही आठवण आलेली आहे. अमित देशाच्या गृहमंत्र्याचं हे विधान केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारच नाही, तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचाही अपमान करणारं आहे. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर या समाज घटकाचे प्रतिनिधी होते, त्यांच्या जातीप्रती त्यांच्या मनात ठासून भरलेली तिरस्कार घृणा याचं ते प्रतीक आहे. म्हणून आमचा हा सगळा पुरोगामी मंच अमित शहाचा धिक्कार करते, त्यांचा निषेध करतो आणि राष्ट्रपतीकडे ही मागणी करतो की देशाच्या संविधानाच्या त्या रक्षक असल्यामुळे आणि त्यांनी शपथ घेतल्यामुळे एकतर अमित शहाला मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, नाही तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. ही पहिली एक आमची मागणी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.